चला लगे। सध्या सोशल मीडियावर एक भन्नाट व्हिडिओ जोरदार व्हायरल होतोय आणि त्यामागचं कारण ऐकलं तर तुमचाही विश्वास बसणार नाही। एक पोपट बोलतो हे आपण अनेक वेळा पाहिलंय आणि ऐकलंय, पण कधी एक कावडा बोलतोय तेही खणखणीत मराठीत, असं पाहिलं का? हो, अगदी बरोबर ऐकलत। पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातल्या गार गावात एका कुटुंबासोबत राहणारा हा खास कावडा सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलेला आहे। या कावड्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्याचं बोलणं ऐकलं की तुम्हीही थक्क व्हाल। चला पाहूया काय आहे या बोलक्या कावड्याची कहाणी। सामाजिक माध्यमांवर धूम घालणारा मराठी बोलणारा कावडा। पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील अतिदुर्गम गारगाव इथे एक अनोखा पाहुणा सध्या साऱ्यांचं लक्ष वेधून घेतोय। हा पाहुणा म्हणजे मुकणे कुटुंबाचा सदस्य झालेला एक कावडा, पण काही साधा सुद्धा कावडा नाही, तो चक्क मराठीत बोलतोय। काका, बाबा, काका आहेत का अशा वाक्यातून तो घरच्यांशी संवादही साधतो। हा कावडा 3 वर्षापूर्वी तनुजा मुकणेला एका झाडाखाली पडलेला सापडला। त्यावेळी तो अवघ्या 15 दिवसांचा होता। तनुजाने त्याला घरी आणलं आणि कुटुंबियांना त्याचं लहान बाळासारखं संगोपन केलं। आज तो कावडा घरच्या सदस्यांसोबत राहतो, बोलतो आणि सर्वांचे लक्षही वेधतो। हा कावडा केवळ मराठीत बोलतोच असं नाही, तर तो घरातल्या प्राणी पक्ष्यांमध्ये मिसळूनही जातो। घरातील इतर पक्ष्यांसोबत खेळत असतानाही तो माणसांप्रमाणे संवाद साधतो आणि तोच कावडा सोशल मीडियावर त्याचा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला असून तो बोलका कावडा सध्या सर्वांच्या चर्चेचा विषय ठरलेला आहे। आणि असेच रोमांचक व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत आणत राहू। तोवर बघत रहा पोलीस टाइम न्यूज नागपूर।